विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. पडळकर आणि आव्हाडांच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता. पडळकर आणि आव्हाडांमधील वाद विकोपाला. विधिमंडळाच्या लॉबीत आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. कार्यकर्ता देशमुखला अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक. पोलीस ठाण्यासमोर केलं आंदोलन. विधानभवनाच्या गेटसमोर मध्यरात्री अभूतपूर्व राडा. जितेंद्र आव्हाडांचा रोहित पवारांसाठी या. मारहाण झालेल्यांनाच पोलिसांनी पकडून नेल्याचा आव्हाडांचा आरोप. मलाच मारण्यासाठी आले होते सगळे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? आपल्याला मारण्याचं प्लॅनिंग होतं. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. मकोकातील आरोपी विधान भवनात येऊन हाणामारी करत असल्याचा केला दावा. घडलेली घटना दुर्दैवी. मलाही त्याचं दुःख. दिलगिरी व्यक्त करतो. चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया. विधानभवनाच्या लॉबीत घडलेली हाणामारीची घटना चुकीची. राड्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मीरा भाईंदरमध्ये तोफ धडाडणार. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष. राज ठाकरेंच्या मीरा भाईंदर दौऱ्याची मनसेकडनं जोरदार तयारी. महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार. जनसुरक्षा विधेयकावरती स्वाक्षरी करू नये अशी विनंती करणार. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. अमेरिकेनं टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून केलं जाहीर. पहलगाम हल्ल्याची टीआरएफनं घेतली होती जबाबदारी.